हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. आजचा आपला टॉपिक आहे की हे संसार मिथ्या का आहे किंवा वाय दिस वर्ल्ड इज अन इल्युजन. हे तुम्हाला मी एका एक्झाम्पल मधनं समजवण्याचा प्रयत्न करते की का बरं हे इल्युजन आहे. आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये किंवा जे संत आपल्या भारतात येऊन गेले त्यांनी म्हटलंय की हे संसार मिथ्या आहे, इल्युजन आहे. आपण या संसाराला जे आपण सत्य समजतो ते सत्य नाही, जे आपण या डोळ्याने बघतो तेच सत्य नाही, जे ऐकतो आपण तेच सत्य नाही. बघा, माझ्याकडे ही एक वही आहे, म्हणजे बुक आहे, आणि ही एक पेन्सिल आहे. जर आजपासनं मी या पेन्सिलला बुक म्हटलं आणि या बुकला पेन्सिल म्हटलं तर काय फरक पडतो? काहीच फरक पडणार नाही. याची युटिलिटी जी आहे तीच राहणार, याचं मटेरियल जे आहे तेच राहणार, याची पण युटिलिटी जी आहे तीच राहणार, आणि याचं मटेरियल पण जे आहे तेच राहणार. बघा आता इल्युजन कसं ठरतं हे. आपण या पेन्सिलला एका ह्युमन लँग्वेजमध्ये डिफाईन केलं, त्याची एक डेफिनेशन बनवली, त्याला ह्युमन लँग्वेजमध्ये आपण ओळखतो. आणि आपण ही ह्युमन लँग्वेज का बरं तयार केली? कारण की सुविधा असो, म्हणजे जर मी आता कोणाला पेन्सिल विचारलं की मला पेन्सिल दे, तर तो मला पेन्सिलच देणार, इतर कुठली वस्तू त्याने नाही दिली पाहिजे मला. मी कोणाला पेन्सिल मागितली तर त्याने मला पेन्सिलच द्यायला हवी. मग ही जी सुविधा आहे त्या सुविधेसाठी आपण ह्युमन बिंग्सने ह्युमन लँग्वेज डेव्हलप केली. तर या ह्युमन लँग्वेजचा जो इतिहास आहे तो साधारण ते 1.5 ते 2 लाख इयर्सचा आहे. आणि होमोसेफियनचा जो इतिहास आहे, म्हणजे ज्या मॉडर्न ह्युमन बिंग्स आपण आता बघतो, तुम्ही किंवा मी, आपण मॉडर्न ह्युमन बिंगचा पार्ट आहे, तर यांचा इतिहास 3 लाख इयर्सचा आहे. आणि जे युनिवर्स एक्झिस्टन्स मध्ये आता या पोझिशनला जे एक्झिस्टन्स मध्ये आहे त्याचा इतिहास किती आहे? 13.8 बिलियन इयर्स, बिलियन मध्ये आहे. आणि लँग्वेजचा इतिहास किती आहे? फक्त लाख इयर्स मध्ये. इवन जी मॉडर्न लँग्वेज आता आपण यूज करतो त्याचा इतिहास तर इवन फ्यू थाउजंड इयरचा असेल. जो मी इतिहास सांगते 1.5 लाख इयर्स किंवा 2 लाख इयर्स, तो इतिहास काय? कॉग्नेटिव्ह एबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू स्पीक अ लँग्वेज. ती जी एबिलिटी आहे त्या एबिलिटीचा इतिहास 1.5 लाख ते 2 लाख वर्षाचा आहे. पण जी लँग्वेज आपण आता यूज करतो एवढ्या कॉम्प्लेक्स लेवलला, त्या लँग्वेजचा इतिहास तर अजून फ्यू थाउजंड इयर्स मध्येच असणार. तर जे मटेरियल एवढ्या बिलियन इयर्स पासून एक्झिस्टन्स मध्ये आहे, त्याला तुम्हाला नाही वाटत का ही लँग्वेज कसं काय डिफाईन करू शकतो? म्हणजे खरंच आपण त्या मटेरियलला ओळखतो का? खरंच एखादा मटेरियल आहे या युनिवर्स मध्ये, एक्झिस्टन्स मध्ये, तर त्याला आपण खरंच त्याच्या मूळ स्वरूपात ओळखतो का? त्याचं मूळ स्वरूप काय आहे हे अजून आपल्याला माहिती नाही, कारण ती युनिव्हर्सल लँग्वेजच आपल्याला माहिती नाही. ही जी फ्यू थाउजंड इयर्सची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज नाही आहे. मटेरियलला त्याच्या मूळ स्वरूपात ओळखणं म्हणजे प्रत्येक स्पीशीज त्या मटेरियलला त्याच्या मूळ स्वरूपात ओळखण्याची एबिलिटी असली पाहिजे प्रत्येक स्पीशीज मध्ये. तर प्रत्येक स्पीशीजला ती लँग्वेज आली पाहिजे जी त्या मटेरियलला मूळ स्वरूपात ओळखणार, किंवा ती एबिलिटी प्रत्येक स्पीशीज मध्ये असायला पाहिजे. इवन स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम पासून तर इवन बिगेस्ट ॲनिमल किंवा बिगेस्ट स्पीशीज पर्यंत सर्वांकडे ती एबिलिटी असायला हवी, जे एखाद्या मटेरियल जे बिलियन्स ऑफ इयर्स पासून एक्झिस्टन्स मध्ये आहे त्याला ओळखू शकेल अशी क्वालिटी. आणि हे तर झालं मटेरियलची गोष्ट. आपण जे गॉड म्हणतो किंवा अल्टिमेट रियालिटी म्हणतो किंवा सोल म्हणतो, सोल इज अ पार्ट अँड पार्टिकल ऑफ अल्टिमेट रियालिटी किंवा गॉडचा एक पार्टिकल आहे किंवा अंश आहे. तर त्याची हिस्ट्री जर आपण बघायला गेलो तर असं म्हटलं गेलं की त्याची हिस्ट्री तर अनंत आहे. अनंत कालापासून गॉड एक्झिस्टन्स मध्ये आहे, ना त्याचा बर्थ आहे ना डेथ आहे. मग जी रियालिटी ज्याचा अनंत आहे अशा रियालिटीला
आपण एका ह्युमन लँग्वेजमध्ये कसं काय ओळखू शकतो? इथं झालं लँग्वेजची, म्हणजे आपल्याला वाटतं आपण ओळखतो, पण रिअलमध्ये आपण त्याला ओळखत नाही, हेच सत्य आहे. आणि हे तर झालं लँग्वेज बोलण्याची. इवन दिसण्याचा पण, आपण ह्युमन बॉडी एका पर्टिक्युलर वेवलेंथलाच आपण आपल्या आईज काय त्याला ॲब्झॉर्ब करू शकतात त्या वेवलेंथला. आणि एक विजिबल लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे, त्या स्पेक्ट्रममध्ये जितके विजिबल लाईट्स आहेत त्यालाच आपण ओळखू शकतो. पण काही स्पीशीज अशा आहेत ज्या कलर ब्लाइंड आहेत. जर रेड रोज माझ्यासाठी रेड आहे, तर पण जर कलर ब्लाइंड स्पीशीज आहे त्यांच्यासाठी रेड कलर हा एक्झिस्टन्समध्येच नाहीये, तर मग ते त्याला ॲज अ रेड रोज कसं काय ओळखतील? त्यांच्यासाठी तर रियालिटी एकदम वेगळीच झालेली आहे. तर कोणत्याही एक्झिस्टन्समध्ये, या मटेरियलमध्ये जे एक्झिस्टन्स आहे त्याला जर प्रत्येक स्पीशीज वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनुसार त्याला ओळखते आहे, म्हणजे ते गोष्ट रिअल कशी आहे हे एक्झॅक्टली आपल्याला अजून माहिती नाही. कारण ती त्याची रियालिटी सतत बदलत आहे. इवन साऊंड, आपण एका पर्टिक्युलर रेंजचं जे डेसिबल आहे, डेसिबलमध्ये जी रेंज आहे त्या डेसिबलमध्ये आपण साऊंड ऐकू शकतो. त्याच्या पलीकडे आपण साऊंड ऐकू शकत नाही किंवा त्याला परसिव्ह करू शकत नाही. तर एवढं लिमिटेड आपल्याकडे परसिव्ह करण्याची पॉवर आहे, आपल्या सेन्सेसची एवढी लिमिटेड पॉवर आहे. आणि आपण जे या संसाराला जे खरं समजून आपण जगतो, आणि ते खरं आपल्याला वाटतं की हे खरं आहे. ट्रूथ म्हणजे काय असतं? जे नेहमी बदलत नाही. अल्टिमेट रियालिटीला आपण काय, संतांनी काय नाव दिलेलं आहे? म्हणजे जे कधी बदलत नाही, कॉन्स्टंट आहे, सगळ्यांसाठी सेम आहे, ती कधीच चेंज होत नाही. पण जर एका मटेरियलचा एक्झिस्टन्स प्रत्येक स्पीशीजनुसार बदलत आहे, तर मग ते रिअल कसं काय असू शकतं? मग यालाच इल्युजन म्हटलंय. यालाच आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये माया किंवा मिथ्या म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे या ह्युमन बॉडीकडे ती एबिलिटी नाही आहे जी युनिव्हर्सल लँग्वेज आपण बोलू शकू. युनिव्हर्सल लँग्वेज एक्झिस्टन्समध्ये असणार, जी प्रत्येक स्पीशीज एका मटेरियलला किंवा या युनिव्हर्समध्ये जे काही एक्झिस्टन्समध्ये आहे त्या एक्झिस्टन्सला तसंच बघेल, म्हणजे एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघेल, जे सर्व स्पीशीज एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघेल, त्याला अल्टिमेट रियालिटी म्हणतात. त्याला एका वस्तूला जाणून घेण्याची, म्हणजे त्या वस्तूची खरी ओळख काय आहे ते तेव्हाच कळणार. तर ती ओळख होण्यासाठी, म्हणजे ती ओळख प्रत्येक स्पीशीजला होण्यासाठी एक युनिव्हर्सल लँग्वेज असायला पाहिजे. मग ती युनिव्हर्सल लँग्वेज काय असणार? इंडियन फिलॉसॉफीमध्ये एक कन्सेप्ट आहे ब्रह्मनाद किंवा कॉस्मिक साऊंड. कदाचित त्या युनिव्हर्सल लँग्वेजला जे नाव दिलं गेलंय, कदाचित हेच ते नाव, म्हणजे हेच असणार ते ब्रह्मनाद. हीच ती लँग्वेज असणार ज्याने प्रत्येक स्पीशीज, प्रत्येक सोल त्या अल्टिमेट रियालिटीला एकाच पर्स्पेक्टिव्हने ओळखणार. आणि त्याला, त्या युनिव्हर्सल लँग्वेजला म्हटलं गेलेलं आहे कॉस्मिक साऊंड और ब्रह्मनाद. एक्झिस्टन्समध्ये जे पण आहे वस्तू किंवा काही पण, त्याच्या प्रत्येक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला जेव्हा माहिती पडणार, तेव्हाच आपण या पूर्ण संसाराला, या अल्टिमेट रियालिटीला ओळखू शकणार. संत म्हणूनच हे म्हणण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही या शरीराच्या वर जेव्हा उठणार, जेव्हा तुम्ही त्या कॉन्शियस लेवलला, हायर कॉन्शियस लेवलला जाणार, जेव्हा तुम्हाला प्रत्येक वस्तूचा रिअल एक्झिस्टन्स काय आहे जेव्हा कळणार, तेव्हाच त्याला म्हणतात एनलायटेंड होणं. तेव्हाच त्याला म्हणतात काय, या भौतिक संसाराच्या वर उठणं किंवा सोलची ती रियालिटी कळणं. तेव्हाच तुम्हाला कळेल की सोल काय आहे. मग संत का बरं कबीरने का बरं म्हटलेलं आहे की गॉड जे आहे फॉर्मलेस आहे? ते याच कारणामुळे, कारण फॉर्म देऊन आपण त्या एक्झिस्टन्सचं पूर्ण लिमिट करून टाकलेलं आहे एक्झिस्टन्सला. जर आपण
जी अल्टिमेट रियालिटी आहे त्याला जर आपण एका ह्युमन बॉडीमध्ये लिमिट केलं तर त्याच्या पूर्ण क्वालिटीज लिमिट झाल्या ना. जे अनंत काळापासून सुरू आहे आणि ह्युमन बॉडीचा एक्झिस्टन्स जो फ्यू लॅक इयरचा आहे, कसं काय तुम्ही डिफाईन करू शकता एका अनलिमिटेड रियालिटीला एका ह्युमन बॉडीच्या एक्झिस्टन्समध्ये? म्हणून मूर्तीपूजेचं खंडन का केलेलं आहे ते याच कारणामुळे. मूर्तीपूजेचं खंडन कारण की जे पूजण्यासारखं आहे, ज्याची पूजा करण्यासारखी आहे किंवा ज्याचं नाव घेण्यासारखं आहे ते वेगळं आहे आणि आपण कुठल्या वेगळ्याच मार्गाकडे जातोय. म्हणून संत लोक म्हणतात की गळ्यात माळ घालण्याने काही उपयोग होणार नाही, हातात अंगठी घालण्याने काही उपयोग होणार नाही किंवा टिक्का लावण्याने काही उपयोग होणार नाही, मूर्ती पूजा करण्याने काही उपयोग होणार नाही. का बरं नाही होणार? कारण की आपण जे अल्टिमेट रियालिटी आहे त्याचा एक्झिस्टन्स आपण लिमिट करून टाकलेला आहे. लिमिट केलं आणि आपण त्या लिमिटेड मध्येच त्याला ओळखतो, त्याच्या पलीकडे आपण त्याला ओळखत नाही. मग त्याचा जो इफेक्ट आहे तो या संसारापुरताच राहणार आहे, या भौतिक जगापुरताच राहणार आहे. जे काही आहे ते असं म्हटलेलं आहे ना, हे शरीरच मंदिर आहे, ते याच कारणामुळे. कारण तुम्हाला जे शोधायचं आहे ते आतमध्ये शोधायचं आहे, बाहेर नाही. आपली इंडियन फिलॉसॉफी जी इनवर्ड आहे, असं म्हणतात की वेस्टर्न फिलॉसॉफी आउटवर्ड आहे, जे या भौतिक जगाबद्दल ची फिलॉसॉफी सांगते, आणि इंडियन फिलॉसॉफी जी इनवर्ड आहे ते आतमध्ये सोलमध्ये म्हणजे शरीराच्या आतमध्ये इनवर्ड जे आहे त्या नॉलेजला ते इंडियन फिलॉसॉफी समजवण्याचा प्रयत्न करते. तर जे काही आहे ते इनवर्ड आहे आणि आपण कशात फसलोय? आउटवर्ड गोष्टीमध्ये. म्हणूनच या संसाराला इल्युजन म्हटलेलं आहे की आपण ज्या मार्गाकडे जायला पाहिजे तो मार्ग सोडून आपण वेगळीकडेच जातो. हे आपल्या ह्युमन बॉडीचे लिमिटेशन्स आहे, हे आपल्या लँग्वेजचे लिमिटेशन्स आहे, हे आपल्या सेन्सेसचे लिमिटेशन्स आहे. पण सोल, परमात्मा, गॉड हे या लिमिटेशनच्या पलीकडे आहे. तर आज इतकंच. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी यानंतर पण वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. आजसाठी एवढंच. थँक्यू.